Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. बरेचसे शेतकरी मित्र माझे व्हिडिओ पाहतात आणि मग त्यांना असं वाटतं की आम्ही जे काही व्हिडिओ बनवतोय ते फक्त कामगार लोकांसाठी किंवा नोकरदार वर्गांसाठी बनवतोय आणि शेतकऱ्यांनी नक्की काय करायचं याच्याबद्दल काही आकाश बोंदावले मार्गदर्शन करत नाही अशी काही लोकांची कंप्लेंट होती. तर मित्रांनो, असं काही नाही आहे. रेग्युलर अर्निंग सोर्स आहे आणि ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची त्यांच्यासाठी आपण ते बनवतो. आता काही लोकांचं असं मत आहे की आम्हाला शेतीतून वर्षातून एकदाच पैसे मिळतात किंवा दोनदा पैसे मिळतात, रेग्युलर अर्निंग तर आमच्याकडं नाही आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे, तर नक्की हा व्हिडिओ बघा. आय विल एक्सप्लेन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर शेतकरी आहात आणि तुम्हाला वर्षातून एकदा किंवा दोनदाच उत्पन्न हातात येतं, तर तुम्ही काय केलं पाहिजे की तुमच्या वर्षाच्या खर्चांची एक लिस्ट केली पाहिजे की बाबा माझा दिवाळीला एवढा खर्च होतो, मुलांच्या शाळेसाठी एवढा खर्च होतो, फी असेल वॉटेवर, किंवा तुम्ही काही इन्शुरन्स वगैरे घेतलेला असेल त्यासाठी एवढा खर्च होतो. तर सगळ्यात महत्त्वाचं, पैसे हातात आल्यानंतर तुम्ही काय करायचं, तेवढे जे पैसे आहेत तुमचे मासिक खर्च असतील ते खर्चाचं एक गणित करायला पाहिजे आणि ते सगळे पैसे उचलून तुम्ही लिक्विड फंडमध्ये पार्क केले पाहिजेत आणि महिन्याला लागतील तसे ते काढून तुम्ही आणले पाहिजेत, नो डाऊट. आणि जे काही राहिलेले पैसे आहेत तुमच्याकडे, जे काही शिल्लक राहतात ते पैसे, त्या पैशांचं तुम्ही STPच्या माध्यमातून किंवा जर मार्केट खालच्या लेवलला असेल तर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. आता ती करायची कशासाठी, तर सेकंड सोर्स ऑफ अर्निंग. म्हणजे काय, शेतकऱ्याला पण पेन्शन नाही आहे जशी नोकरदाराला नाही आहे, तर मग म्हातारपणी मुलाच्या सुनेच्या हातात जाण्याऐवजी आपण आपल्या रिटायरमेंटसाठी सेकंड सोर्स ऑफ अर्निंगसाठी काही पैसे टाकू शकता. मुलांच्या उच्च शिक्षणाची साठी काही पैसे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याचं थोडंसं अलोकेशन करायला लागेल. मग अकॉर्डिंग टू तुमचं जे काय आहे, किंवा तुम्हाला भविष्यामध्ये घर बनवायचं आहे, काही शेतीमध्ये सुधारणा करायची, खर्च करायचा आहे, त्या अकॉर्डिंगसुद्धा इथं प्लॅनिंग करता येऊ शकतं, ड्युरेशन आपण जर ठरवलं तर. त्याचबरोबर तुम्ही जे काही तुमचे लॉंग टर्मचे एक्सपेन्सेस आहेत त्याच्यासाठी वेगळा प्लॅन, तुमचं सेकंड सोर्स ऑफ अर्निंगसाठी वेगळा प्लॅन, लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी 2 व्हीलर घ्यायचे, 4 व्हीलर घ्यायचे त्याच्यासाठी वेगळा प्लॅन, किंवा तुमचं फन असेल, आयुष्यात जगणं पण महत्त्वाचं आहे, तुम्ही पण ट्रिप केली पाहिजे, टूर केली पाहिजे, त्याच्यासाठी काही फंड. लमसम जरी आले तरी आपण STPच्या माध्यमातून सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन, म्हणजे बुवा मला वर्षाचे पैसे आलेत, मला SIP जमत नाही आहे, मग मला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग पण पाहिजे, तर लिक्विड फंडमध्ये टाकायचे आणि जे पैसे तुम्ही टाकलेत डिवायडेड बाय 12 करायचं. मग तुमची महिन्याला SIP सारखीच दर महिन्याला जाऊन इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. अदरवाईज मार्केट किंवा एखादा फंड, जसं की आता कन्झम्पशन स्टोरी फार चांगली वाटते मला, तर लमसममध्ये पण पैसे टाकायला काही हरकत नाही आहे, कारण टॅक्स रिजिममुळे 1.25 लाख कोटी लोकांच्या खिशात आता येत आहेत किंवा राहतील. रेट कटमुळे रेपो 100 बिप्सनी कमी केलेला आहे, अजूनही 5-50 बिप्सनी तो कमी होऊ शकतो, त्याच्यामुळेही लोन स्वस्त होतील, त्यामुळे कन्झम्पशन प्रॉबिलिटी मोठ्या प्रमाणावर वाढते. किंवा रेट GSTची कमी केल्यामुळे पण प्रायजेस थोड्या कंट्रोलमध्ये आलं तर त्याच्यामुळे डिमांड येऊ शकते, किंवा 8वा वेतन आयोग येतो आहे, याच्यामुळे कन्झम्पशन स्टोरी चांगली वाटते. मग अशा वेळेला समजा तुम्ही लमसममध्ये जरी काही पैसे टाकले तरी काही हरकत नाही आहे. सो शेतकरी बांधवांनो, तुम्ही एवढी सगळी मेहनत करताय, तुमच्यामुळेच आम्ही खातोय, जगतोय. मी पण शेतकरी कुटुंबातून, माझी पण शेती आहे, आम्ही पण म्हणजे सगळं करतोच. पण हा जगाचा जो काही भूक भागवणारा देव माणूस आहे शेतकरी, त्याच्याकडे जर 10 रुपये आले आणि त्याला जर मला काही मदत करता आली की बाबा ते पैसे कुठं गुंतवायचे किंवा कशा पद्धतीने गुंतवून त्यांना बेनिफिट होऊ शकतो, तर डेफिनेटली मला तुम्हाला मदत करायला आवडेल. दुसरं मी म्हणेल की गव्हर्नमेंटने तरी हेल्थ इन्शुरन्स दिलेलाच आहे, बँकेत जाऊन तो घ्या. टर्म पण आहे, मला वाटतं ॲक्सिडेंटल इन्शुरन्स पण काहीतरी आयुष्यमान भारत समथिंग अंडर केलेलं आहे, ते घ्या. तुमची जर बऱ्यापैकी परिस्थिती असेल तर हेल्थ इन्शुरन्स घ्यायला विसरू नका. मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी टर्म इन्शुरन्स छोटा का होईना घेऊन ठेवा. लाईफ इन्शुरन्स, एन्डॉलमेंट प्लॅन, युलिप प्लॅन याच्यात तुम्ही शक्यतो नादी लागू नका, कारण त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी चार्ज, फंड मॅनेजमेंट चार्ज, खूप सारे चार्जेस जातात आणि मग राहत नाही हातात काही. ठीक आहे, जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये टाका, मी ती देण्याचा प्रयत्न करेल. जे काही आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला कुठलीही मदत लागत असेल इन्व्हेस्टिंगसाठीची तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. माझं भाग्य असेल की मी जर तुम्हाला काही त्यातनं मदत करू शकलो तर नक्कीच आवडेल मला. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.